दिशाच्या मृत्यूनंतर सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब आता समोर आलाय। सतीश सालियान यांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झाले होते। सतीश सालियान संपर्कातल्या महिलेला पैसे देत होते। दिवंगत मित्राच्या पत्नीची आर्थिक अडचण असल्यानं सतीश सालियान पैसे देत होते आणि यावरून दिशा आणि सतीश सालियान यांच्यात वाद होत होते। दिशाच्या मृत्यूनंतर सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब। सतीश सालियान यांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झाले होते। सतीश सालियान त्यांच्या संपर्कात असलेल्या महिलेला पैसे द्यायचे। सतीश सालियान आणि त्यांच्या मित्रानं मिळून लोणचं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता। कोरोना काळाआधी सतीश सालियान यांच्या मित्राचं निधन झालं। लॉकडाऊनमुळे सतीश सालियान यांच्या दिवंगत मित्राच्या पत्नीची आर्थिक अडचण झाली। या काळात दिवंगत मित्राच्या पत्नीला सतीश सालियान पैसे द्यायचे। यावरून दिशा आणि सतीश सालियान यांच्यात वादानंतर त्यांनी पैसे देणं बंद केल्याचं सांगितलं होतं। दिशानं सतीश सालियान यांचे व्हॉट्सअॅप मेसेज स्वतःच्या लॅपटॉपवर वळते करून घेतले होते। त्यातून सतीश सालियान अजूनही त्या महिलेला पैसे देत असल्याचं दिशाला समजलं होतं। दिशाच्या मृत्यूच्या 6 दिवस आधी नेमकं काय झालं होतं? सतीश सालियान यांचा जबाब। दिशाचे वडील सतीश सालियान यांनी त्यांच्या संपर्कात असणाऱ्या महिलेला मित्राच्या माध्यमातून 3000 रुपये दिले। मित्राकडे कॅश देऊन हे पैसे त्यांनी त्या महिलेला पाठवायला सांगितले। मित्राने पैसे पाठवून त्याचा स्क्रीनशॉट सतीश सालियान यांना पाठवला। मात्र वडिलांचं व्हॉट्सअॅप दिशाच्या लॅपटॉपमध्ये सुरू असल्यानं तिने तो मेसेज पाहिला। 2 जून 2020 रोजी दिशा आणि तिचे वडील सतीश सालियान यांच्यात यावरून भांडण झालं।